त्याच्यातून ती करावं लागेल. आणि त्यांना आणखी एक मी सूचना दिलेल्या आहेत की जोपर्यंत तुमचं इमारत पूर्ण बांधकाम पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुम्ही ताब्यात घेऊ नका. ताब्यात घेतल्यानंतर ती असंच पडक राहणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या DHOला आणि त्यांच्या सहाय्यक आयुक्तांना हे सर्व कळवावं आणि तात्काळी करावं. याची सोय पुढची तात्काळ हलवण्याचा प्रयत्न करावा. या ठिकाणी किल्ले धारूर शहरातील पशु वैद्यकीय विभागाचे अधिकारी आहेत अविनाशजी फुंदे सर. काय सर प्रतिक्रिया आहे आपली जे काही आज या ठिकाणी पूर्णतः घाण होते, इमारत पडली, कशामुळे आपण या ठिकाणी आपल्या ताब्यात घेतली नाही? या इमारत ताब्यात घेण्याच्या पाठीमागचं एक कारण आहे. यामध्ये खूप मोठा खड्डा आहे, जनावर जाण्यासाठी खूप त्रास होतोय आणि इमारतीमध्ये ताब्यात न घेण्याचं कारण ती गळत पण आहे. तरी आम्ही वारंवार गुत्तेदारांना सांगतोय की बा आम्हाला ते गळणाऱ्या इमारतीवर टाकून द्यावं, नीट करून द्यावी आणि इथं एक मुरुम वगैरे खड्डा भरून घ्यावा. तसेच वरिष्ठाला पत्र देऊन यासाठी बजेट उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू. किती निधी खर्च करण्यात आला होता इमारतीसाठी साधारणतः 47 लाख रुपयापर्यंत खर्च झालेला आहे. बांधकाम व्यवस्थित आहे, परंतु हे पुढचं परिसर अस्वच्छ आहे आणि जनावरांना उतरण्यासाठी रॅम्पची गरज आहे. नगर परिषदेने नाली जी बांधलेली आहे ती 2.5 ते 3 फुटापर्यंत नाली असल्यामुळे जनावर खाली काय उतरू शकत नाही आणि वारंवार स्वच्छतेसाठी मी यांना गुत्तेदारांना सांगत आहे, परंतु ते काय कुठल्या प्रकारचं लक्ष देत नाहीत. तरी वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार करून आपण याच्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ. आत्ताच BDO सरांनी सांगितलंय, BDO सरांनी स्वतःही पाहणी केलेली आहे. तरी आम्ही वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करू. स्थलांतर करण्यासाठी किती कालावधी लागेल आपल्याकडे? साधारणतः एक 15 दिवसात 1 महिन्याच्या आत आम्ही करून घेऊ स्थलांतर इकडे. कारण या ठिकाणी बाजूला नगर परिषद आहे, त्यांची टोलेजंग मोठी इमारत आहे, त्यांना देखील या गोष्टीचा त्रास होतो. कारण या ठिकाणी पूर्णतः दुर्गंधी पसरली घाण आहे. लोक लघुशंकेसाठी या ठिकाणी या कार्यालयाच्या समोरील भागात